मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. तासगाव बाजार समितीत बेदाना सौद्यावेळी बेदाना उधळण्याच्या विषयावरून पुन्हा वातावरण तप्त झालंय. बेदाना सौद्यात व्यापारी विनीत बाफना यांनी बेदाना उधळल्याचा आरोप करत मनसे आक्रमक झाली आहे. बाफना यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना सौद्यातून बाहेर काढावे, तर बेदाना उधळणाऱ्या व्यापारी विनीत बाफना यांचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केली आहे. तासगाव तालुक्यामध्ये गेल्या 5 ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बेदाना उधळणीच्या विरोधात एक आंदोलन केलं. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहितदादा पाटील व बाजार समितीचे सभापती युवराजदादा पाटील यांनी ज्या आमच्या मागण्या होत्या शेतकरी हिताच्या, त्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याच्यानंतर बाजार समितीने एक त्यांचं सिस्टम, एक कमिटी स्थापन केली, पथक, आणि त्या पथकाच्या द्वारे प्रत्येक व्यापाऱ्यांना बाजार म्हणजे सौद्याच्या वेळेला व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की बेदाना उधळू नका आणि बेदाना बघायला घेतलेलं म्हणजे सॅम्पलसाठी घेतलेला बेदाना बॉक्समध्ये टाका, अशा बाजार समितीनं प्रामाणिकपणे सूचना केल्यात. हे आमच्या सगळं निदर्शनास आलं. परंतु शेतकऱ्याच्या टाळूचं लोणी खाणारा एक विनीत बापना या व्यापाऱ्यानं काल 24 ऑगस्ट रोजी मगरुरीपणानं शेतकऱ्याच्या बेदाण्याची जाणीवपूर्वक उधळण करायला काल सुरुवात केली. त्याचे सगळे पुरावे मी बाजार समितीच्या सचिवांना, त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना पाठवले. आज ह्या सर्व नियमाचं उल्लंघन करणारा बापना याच्या विरोधात मी आज लेखी पत्र बाजार समितीकडे दिलंय. बाजार समितीनं तातडीनं या नियमाचं उल्लंघन करणारा विनीत बापना याचा परवाना तातडीने रद्द करावा व शेतकऱ्याचा घामाचं मोल न जाणणारा बापना याच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मी विनंती बाजार समितीला आज करतो. जिओ मराठी, ते धडक ते